साधं मातीचं घर होतं. सुखा आनंदाने दोन पोरं एक बायको आणि तो एकदम आनंदात राहत होता. मातीचं घर होतं. काही दिवसांनी पैसे आले बरं का संतोष महाराज. केलं भातदारांनी बंगला बांधला. आतापर्यंत कधी आयुष्यात किटकिट नाही. वास्तुशांती झाली दादा. आता तासभराने ह्याला घरात भांडण्याचा आवाज यायला. ह्याने मनातल्या मनात विचार केला, एवढी वर्ष मी संसार केला, आतापर्यंत कधी भांडण नाही झालं काय म्हणून घरात गेला. बारका आला, बाबा त्या मोठ्याला सांगा मुंबईला राहतो म्हणून काय झालं, काम करतो म्हणून काय झालं, मी सुद्धा इथं म्हशीची दार काढतोय, मी सुद्धा कॉलेजला जातोय, मी सुद्धा घरातलं काम करतोय, अरे पण झालं काय. मोठं तिकडून म्हणते, बाबा या बारक्याला सांगा बरं का बाळ्याला, अहो मला मुंबईला काम करावं लागतं, अहो बाबा मला 24 तास काम असतं, पण झालं काय. बारकं म्हणते, बाबा ह्याला मुंबईला राहायला लागतं, याला तिकडच जायला हवा, ती बाल्कनीची रूम आहे ना ती मला पाहिजे. आता मात्र बापाने डोक्याला हात लावला आणि म्हटला, बंगला बांधला नसता तर बरं झालं असतं. म्हणजे जीवनामध्ये ज्याचा खेद वाटतो त्याला काय म्हणावं, संसार. ज्याचा खेद वाटतो त्याला संसार म्हणावा आणि ज्याचा खेद वाटत नाही त्याला परमार्थ म्हणावा.